हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. 1:30 वाजून गेला आहे आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करतो. 1:30 वाजेला ब्लॉग स्टार्ट करतो याचा अर्थ असा नाही की मी आत्ता उठलो आहे मगाशी आणि लेट उठलो म्हणून जरा उशीर झाला ब्लॉग शूट करायला. तसं काही नव्हतं. आज सुट्टीचा दिवस असून मी सकाळी 7 वाजेला उठलो आहे बिकॉज आपल्या घरात जो दांगडो झाला आहे आज. आणि दांगडो म्हणजे की अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली एक. आम्ही सगळे एकदम डाराडू झोपलो होतो. एकदम मस्त जी सकाळची अशी एकदम भारीवाली झोप असते ना, सगळे तसाच होतो. आणि अचानक दादाचा आवाज आला मला आणि मी झोपेतून उठून बघितलं तर माझ्या घरात सगळ्या रूममध्ये दोघं बेडरूम, हॉल, किचन सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं होतं. बिकॉज आमचा एक नळ होता तो चालू राहून गेला होता आणि जे बेसिन असतं ते पण असं हे होऊन गेलं होतं, काय म्हणतात त्याला, क्लोज झालेलं, म्हणून ते पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर आलेलं. तर सगळं ओलं झालेलं. आमचे दोघं लॅपटॉप खराब झाले आणि खूप साऱ्या गोष्टी झाल्या. असो आणि त्याच्यातच आमचे 2 तास तर ते साफ करण्यामध्ये, ते पाणी काढण्यातच गेलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आज आपण चालू आहेत आपल्या फ्लॅटला बिफोर आणि आफ्टर व्हिडिओ शूट करायला. बिकॉज त्याचं काम खूप जोरात चालू आहे. सो ते ट्रान्झिशन व्हिडिओ जर आपल्याला दाखवायचं असेल, होम टूर दाखवायचं असेल, तो ते कसं दाखवायचं म्हणून म्हटलं आज जाऊन येऊ. आजची अपॉइंटमेंट घेतली होती. सो ते व्हिडिओ शूट करू बिफोर आफ्टरवाले. आता कसं दिसतं आपलं घर तयार होऊन जाईल तेव्हा कसं दिसेल. सो ते पण शूट करायचं इम्पॉर्टंट काम होतं, महत्त्वाचं होतं, ते राहिलेलं होतं, ते आज करायला जायचं आपल्याला. ठीक आहे, चलो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. याच्यात पण आपण खूप इम्पॉर्टंट गप्पा मारू. राहिलेल्या ज्या गप्पा आहेत प्रत्येक ब्लॉगमध्ये आठवतात तसं मी तुम्हाला सांगतोय. सो यात पण करू, पण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. ठीक आहे. पूर्ण ओला झालेला म्हणून तो उन्हात ठेवलेला आहे खाली. इथं ऊन येत नाही वरती म्हणून त्याला खाली ठेवावं लागलं. हा व्हिडिओ जो आपण शूट करतो याचा हेतू एवढाच आहे की आपण बिफोर आणि आफ्टर ट्रान्झिशन दाखवणार आहेत जेव्हा आपलं कंप्लीट घर होऊन जाईल. या फ्लॅटसाठी आपण खूप जास्त मेहनत घेतली. माझं व्हिडिओ जे सर शूट करतात त्यांनी पूर्ण जर्नी बघितली आतापर्यंतची, म्हणून छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. येऊन गेलो आपण घरी आणि झालेत आपले बिफोरचे व्हिडिओ शूट. आफ्टर तर जेव्हा होईल आपलं घर कंप्लीट, जेव्हा आपण होम टूर करू तेव्हा आफ्टरचे व्हिडिओ शूट करायला लागतील. पण जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होतो ना, एक वेगळीच फिलिंग होती, अशी गुजबम सारखं होत होतं. बिकॉज जेव्हा मी फ्लॅट बुक केला तेव्हा मला असं एकदम नॉर्मल फील झालेलं. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर तेव्हा फ्लॅट बुक करायचं रिझन म्हणजे की सगळ्यांना फ्लॅट आवडून गेला होता. आई बाबा आले होते, दादा गेला होता, वहिनी, सगळ्यांना फ्लॅट आवडलेला म्हणून मी डायरेक्ट बुक करून दिलेला फ्लॅट. पण आत्ता मला फील होतं आहे की बाबा यस, आपलं घर बनताना दिसतं आहे, ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी अजून चेंज होणार आहेत. काही महिन्यांनंतर आपल्याला तो फ्लॅट भेटून जाणार आहे, आपण तिथं राहायला जाणार आहेत, पूर्ण फॅमिली एकत्र असणार आहे. ते सगळे विचार येत होते माझ्या डोक्यात. आणि ते विचार आल्यानंतर मला जी फिलिंग येत होती ना, म्हणजे ती एक्सप्रेस करण्यासारखी नाही आहे, पण ते फील करून मला खूप चांगलं वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. व्हिडिओ शूट केल्यानंतर मग आम्ही खाली आलो, जरा बसलो, गप्पा वगैरे मारले. आपले पण काही मंडळी होते त्यांना भेटलो आणि माझ्या काही रिसिप्ट पण राहिल्या होत्या, त्या रिसिप्ट पण घेऊन घेतल्यात. बिकॉज 5-6 महिने झाले मी गेलो नव्हते तर बघायला काय काम चालू काय नाही. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, लांबून दाखवलं होतं मी, पण आज ॲक्च्युअलमध्ये जाऊन काम बघितलं कसं असणार आहे आपला फ्लॅट. रॉ फ्लॅट आता बघितला. चेंज झाल्यावर म्हणजे इंटिरियर केल्यावर खूप सारे चेंजेस होतील, ते तर असणारच, बट ऑब्वियस आहे. पण बघून जरा मला बरं वाटलं आणि आत्ता मला समजतं आहे की आपल्याला फ्लॅट होणार आहे, थोड्या दिवसातच रेडी होणार आहे आणि तुमच्यासमोर पण ते थोड्या दिवसात येणार आहे. आता जाऊयात. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सोसायटीचे बाप्पा आहेत, तर 10 दिवसामध्ये आमचे वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम असतात. सो आजचा जो प्रोग्राम आहे तो आहे ब्लड डोनेशनचा. सो तिथं जरा आपण जाऊयात, थोडा टाईम तिथं मित्रांसोबत थांबूयात. त्याच्यानंतर मला एक सगळ्यात महत्त्वाचं दुसरं पण काम आहे, बिकॉज सध्या खूप महत्त्वाची कामं चालू आहेत. हा फेज एकदम विचित्र माझ्यासाठी. सगळे ज्या गोष्टीत त्या एकत्र यायला लागल्यात म्हणून मी असं म्हणतो की हे इम्पॉर्टंट काम, ते इम्पॉर्टंट काम. त्यातलं जास्त संध्याकाळी जे चाललो आहे मी एका ठिकाणी, ते पण इम्पॉर्टंट काम आहे. ते मे बी ब्लॉगमध्ये असणार नाही, पण ठीक आहे, मला जावं लागणार आहे तिथं पण जाऊ. पण त्याच्या आधी आपण इथं जाऊन येऊ. मी दाखवतो तुम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प. मी फक्त ब्लड डोनेशनचं सांगितलं होतं. ब्लड डोनेशन त्या साईडला आहे, पण इकडे आय चेकअप पण आहेत. आय चेकअपमध्ये काय होणार आहे? पूर्ण डोळे चेक. पूर्ण डोळे. कुठला नंबर आहे, काय ऑपरेशनची गरज आहे मला का नाही, सगळं. ओके, ते येऊन करू. आपण आधी खाली जाऊयात बिकॉज खाली ढोल आणि ताशा आम्ही विकत घेतला आहे सोसायटीवाल्यांनी परमनंटली. बिकॉज प्रत्येक वर्षी ढोल ताशा जसा येतो, ग्रुप येतो पूर्ण, तो यावर्षी नाही येणार आहे, आम्हीच स्वतः वाजवणार आहेत. आमच्यासाठी 3 खूप झाले, हे 3 आणि अजून वरती ताशा वगैरे पण आहे. सो बेस्ट, सिंपल आणि सोबर. अच्छा, हे पण आहे, वा, एक नंबर. यावर्षी मोठा ढोलपथक येणार नाही, आम्ही स्वतःचं ढोलपथक क्रिएट करणार आहोत आता सोसायटीमध्ये.
जास्त सोशल मीडियाचा यूज, खूप जास्त स्क्रीनिंग होते म्हणून म्हटलं डोळे चेक करून घ्यावे, डोळे खराब आहेत चांगले आहेत काय आहे ते, म्हणून आपण दीपक महाजन. आय चेकअप नंतर थोडंसं ढोल वगैरे प्रॅक्टिस केल्यानंतर घरी आलोच नाही, सोबत खेळलो. आणि आता जे इम्पॉर्टंट काम आहे आपलं आजचं, मी तिथे चाललोय. ते काम झाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट तेव्हा भेटेल. मी तिथं व्हिडिओ वगैरे शूट नाही करणार, पण ते झाल्यावर आपण निवांत गप्पा मारू. ऑलराईट, वाजून गेलेत आता 8:54 आणि माझं जे काम होतं ते पण झालंय. मी आता येऊन गेलोय घरी. मला भूक लागली. मला कधीपासून इतकं खायची इच्छा होत होती ना, पण मला खाता येत नव्हतं. आता मी मस्त चहा पिल आणि काहीतरी खाईल. माझा एक मित्र येतोय, त्याच्यासोबत काहीतरी पाणीपुरी असू द्या, चाट असू द्या, काहीतरी खाईल. मला खायला पाहिजे फक्त. असं झालंय, मी कधी खायला आणि कधी नाही. पण या सगळी कामं झालीत. माझी आज गणपती बाप्पांची आरती मिस झाली, जी 8 वाजेला असते आपल्या सोसायटीमध्ये. आज आपण तुम्ही बघितलं असेल मगाशी, ढोल मागवलेत, ताशा मागवलेत, ते पण वाजवायचे होते, त्याची प्रॅक्टिस करायची होती, ते पण राहिलं. पण आता बघू घरी जाऊन जर सगळे मित्रमंडळी जागी असेल तर थोडंफार प्रॅक्टिस करू. बट उशीर झाला ना तर ती प्रॅक्टिस होत नाही. 10 वाजेनंतर हा सगळा आवाज जो आहे तो आम्हाला बंद करावा लागतो. पण आता टाइम झालाय, मला नाही माहिती ते चालू असेल का नाही. बट बघू, ते घरी गेल्यावर समजेल. आधी आपण इथं चहा पिऊ, काहीतरी खाऊ आणि मग घरी गेल्यावर बघू गणपती बाप्पांचं इथं काही चालू आहे का नाही. पण मला नाही वाटत काही चालू असेल, बिकॉज आपण घरी इथला टाइमपास झाल्यानंतर 10 वाजेपर्यंत पोहोचू. सो सगळं उद्याच असेल. पण येस, त्याचा आधी आपण खाऊन घेऊ. माझा मित्र आल्यावर मी खातो, चहा पितो आणि मग घरी जाऊ आपण, ठीक आहे. पण आजची कामं सगळी झाली आहेत, सगळं एकदम मस्त झालंय. गणपतीचा या उत्सवामध्ये, या फेस्टिवलमध्ये 10-11 दिवस वेगवेगळे प्रकारचे तुम्ही प्रोग्राम अरेंज करतात अँड ऑल. माझ्या मित्राच्या सोसायटीमध्ये पण ऑर्केस्ट्राचा एक मस्त प्रोग्राम अरेंज केला आहे. जुनी गाणी वाजतायत, मजा येते. आता आपल्या सोसायटीत जाऊ, बघूयात तिथं काय वातावरण आहे. वातावरण शूट करायचं होतं मला सोसायटीचं आल्यानंतर, पण आत्ताचं वातावरण असं आहे की मी 12:30 आणि 1 वाजून गेला रात्रीचा. मी आत्ताच जस्ट आलोय, मगाशी घरी फ्रेश झालो, तुमच्यासमोर बसलोय आणि व्हिडिओ शूट करतोय. मला लवकर येऊन जरा मित्रांसोबत बसून माझं ढोल पथकाची जी प्रॅक्टिस आहे त्याच्याबद्दल जरा आम्हाला डिस्कशन करायचं होतं. बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं होतं. पण माझे काही मित्र भेटले, मी त्यांच्यासोबत जरा बसलो, गप्पा रंगल्या, आमचा खूप सारे डिस्कशन झालं, म्हणून मला उशीर झाला यायला. बट असो, ते आम्ही उद्या कंटिन्यू करून घेऊ. पण येस, मला खूप साऱ्या इम्पॉर्टंट गप्पा शेअर करायच्या तुम्हाला लोकांसोबत. मी काही सोशल मीडियावर खूप सारे पोस्ट व्हायरल होतात, आता ते बघतोय मी. आता बाप्पांचं आगमन झालंय, आपण खूप साऱ्या ठिकाणी जातो, बाप्पांचे दर्शन घेतो आणि खूप आपल्या मनात भावना असते आणि खूप जास्त श्रद्धा असते बाप्पांबद्दल, तर आपण ते करत असतो. पण एक लालबागचे एक बाप्पा आहेत, तिथला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आपल्यासारखे जे नॉर्मल लोक आहेत आणि एक VIP लोक आहेत, ह्या दोन लोकांमध्ये फरक तिथं दिसून गेलेला आहे सगळ्यांना. मला काही घेणं देणं नाही VIP कल्चर असू द्या त्या दुसऱ्या लोकांसोबत, मला अजिबात काही घेणं देणं नाही. VIP कल्चर असायला पाहिजे, असतं, जे काय असेल ते त्यांचं साईडला ठेवत आपण टॉपिक. पण मला सगळ्यात जास्त वाईट असं वाटलं, माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे जे नॉर्मल व्यक्ती 4-4, 5-5 तास लाईनीत उभे राहतात फक्त बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पांचा पाया पडण्यासाठी, त्या पायाला टच करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्याच्यासमोर मांडण्यासाठी. म्हणजे बाप्पांसमोर मांडतील, त्यांच्याशी बोलतील, त्याला हार्डली 10, 15, 20 सेकंद लागतात. पण व्हिडिओमध्ये असं दाखवलं जातंय की, म्हणजे दाखवलं काय दिसतंय सगळ्यांना, की 1 सेकंद सुद्धा त्या भक्ताला किंवा आपल्यासारख्या व्यक्तीला तिथं उभं राहू दिलं जात नाही. ते पण ठीक आहे, त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. पण द वे तिथले लोक ट्रीट करतात त्या लोकांसोबत, म्हणजे 3-3, 4-4 लोक त्याला असं पकडून एकदम असं लांब फेकतात, जसं काही म्हणजे तो व्यक्ती माणूस नाहीच आहे, तो काहीतरी वेगळाच प्राणी, आणि त्याला असं धरून फेकतात तुम्ही. दॅट इज नॉट गुड. म्हणजे ते एकदम चुकीचं आहे. कारण की तो व्यक्ती ऑलरेडी 4-5 तास लाईनीत लागून तिथं आला आहे. 1 सेकंद तुम्ही त्याला थांबू देत नाही, नीट दर्शन करू देत नाही ना, तुम्ही त्याच्यासोबत असं ट्रीट करतायत, ते म्हणजे मला नाही वाटत ते कुठल्या इथिक्समध्ये असेल आणि ते काही चांगली गोष्ट आहे. नाही, अजिबात पटलेली गोष्ट नाही. त्यानं कोणाला आवडत नाही. सोशल मीडियावर सगळे लोक शेअर करतायत आणि ते बघून सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटलंय. सो त्याच्यात काही असं मोठी गोष्ट नाही आहे. मान्य आहे, हजारो लोक येतात, लाखो लोक येतात दर्शनासाठी, पण ज्या लोकांना तुम्ही टाइम द्यायला पाहिजे थोडासा 10-15 सेकंदचा, तेवढा तरी द्या. ठीक आहे, टाइम पण नका द्या, पण त्यांना ट्रीट तरी नीट करा. तुम्ही असं ट्रीट करताय की बापरे बापरे बापरे. पण याच्यात ना एकच मला सांगणं आहे की आपल्या घरी पण बाप्पा असतो, आपल्या आजूबाजूचा परिसरात बाप्पा असतो, सोसायटीमध्ये असू द्या, तुमच्या मित्रांच्या घरी असू द्या, ते पण सेम बाप्पा आहेत. असं नाही की लालबागचा राजा, दगडूशेठ आणि बाकीचे मेन जे ठिकाण आहेत जिथे गर्दी असते ते वेगळे देव आहेत आणि आपल्या घरी किंवा सोसायटीमध्ये जे असतात ते वेगळे देव आहेत. नाही, देव सगळ्यांसाठी एकच आहे आणि देवाला सगळेजण सारखेच आहेत. VIP असू द्या, नॉर्मल व्यक्ती असू द्या, कोणी असू द्या. तो असं हे नाही करत, कॅटेगरीज नाही पाळत की हा मोठा आहे, याच्याकडे जास्त पैसा आहे, हा छोटा आहे, याच्याकडे कमी पैसा आहे, किंवा गरीब आहे, श्रीमंत, तसं काही नसतं. त्याच्या घरात सगळे सेम लेवलला आहेत. तो बघत असतो वरतून सगळं.
द वे तिथं लोक ट्रीट करतायत नॉर्मल लोकांना, ते मला आवडलं नाही कुठंतरी. सो पर्सनल लेवलला मला आवडत नाही या सगळ्या गोष्टी. सो मला ते तुमच्यासमोर मांडायचं होतं आणि ते बघून मला थोडं वाईट वाटलं की असं नाही व्हायला पाहिजे. जर लोक एवढे मोठी लाईन लागून एवढा टाईम थांबून, जर शांततेत थांबून जर लाईनीत थांबले, सो ते डिझर्व करतात की त्यांचे चांगले दर्शन व्हायला पाहिजे आणि त्यांची चांगली ट्रीटमेंट भेटायला पाहिजे. जसं तुम्ही VIP लोकांसोबत ट्रीट करतात, एकदम त्यांना टाईम देतात फोटो काढायला, सगळ्या गोष्टी होतात. सो तसं नॉर्मल व्यक्तींना जास्त टाईम नाही सांगत आहे, पण थोडासा टाईम द्या आणि त्यांच्यासोबत चांगलं बिहेव करा, त्यांच्यासोबत चांगलं वागा जरा. असं नाही की ते जगावेगळे लोक आहेत आणि तुम्ही असं 4-5 लोक मिळून धक्का मारून त्यांना बाहेर काढतात. दॅट इज नॉट गुड. बट असो, एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होतं, मला शेअर करायचं होतं. मला खूप जास्त वाईट वाटलेलं मनापासून जेव्हा हे व्हिडिओज बघत होतो. बट असो, यावेळेला आपण इथं संपूयात. तुमचे कमेंटमध्ये मत नक्की मांडून जा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल. आणि एक लाईक करून द्या व्हिडिओला, नवीन असला तर सबस्क्राईब करून द्या. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आपल्या फ्लॅटबद्दलचे काय विचार आहेत ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. डू सबस्क्राईब. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. लाईटीमध्ये आलो, लाईटीचं बाहेर गेलो. चेंज काही नाही झालंय, फक्त लाईट कमी पडतो. बाकी तर असं पण चांगलं दिसतो आणि असं पण सेमच आहे. बाय.